शेतकरी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रामध्ये प्रमुख पीक त्यामध्ये खरीपामध्ये घेतलं जाणारं ते म्हणजे की सोयाबीन पीक. लवकरच त्यामध्ये सोयाबीनच्या पेरण्यांना काही भागामध्ये सुरुवात होईल. पण ही सोयाबीनची पेरणी करत असताना शेतकरी मित्रांनो काही बाबी आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक वर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात चुका करत असतात आणि ह्या होणाऱ्या चुकांमुळे खरं तर ज्या प्रमाणामध्ये आपल्याला उत्पन्न यायला पाहिजे, त्या प्रमाणामध्ये आपल्याला उत्पन्न मिळत नाही. तर आपल्याला पेरणी करत असताना नेमकी काय करणं गरजेचं आहे? किंवा कोणत्या चुका आपल्याला होऊन द्यायच्या नाही, हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की योग्य अंतर. कारण योग्य अंतर जर तुम्ही ठेवलेलं असेल तर तुमच्या एका एकरामध्ये योग्य झाडांची संख्या त्यामध्ये राखली जाईल आणि योग्य प्रमाणामध्ये जर झाडं असेल, तेव्हाच तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळायला मदत होणार आहे. जर तुम्ही अंतर व्यवस्थित ठेवलेलं नसेल, तर एका एकरातील झाडांची संख्या कमी पडेल आणि परिणामी आपल्याला ज्या पद्धतीने उत्पन्न यायला पाहिजे, त्या पद्धतीने आपल्याला उत्पन्न मिळणार नाही. त्याच्यासाठी अंतर हा मुद्दा अतिशय लक्षात घेऊन त्या पद्धतीचं तुम्ही अंतर ठेवा. तुमची जमीन कशी आहे, त्यानुसार तुम्ही अंतर ठेवा आणि एकरी किती झाडांची संख्या बसते, हे हिशोबात घेऊन त्यामध्ये सुरुवातीचं नियोजन करा. जेणेकरून तुमचं जे काही उत्पन्नामागचं यश असणार आहे, हे सुरुवातीलाच तुम्हाला मिळायला होईल. एकदा जर तुम्ही झाडांची संख्या जर योग्य नसेल, तुम्ही नंतर किती खत फवारण्या केल्या, तरी सुद्धा तुम्हाला उत्पन्न मिळणार नाही. यासाठी अंतर हा मुद्दा लक्षात घ्या आणि त्या हिशोबाने झाडांची संख्या एकरी कशी समान राहील, त्याच्यानुसार नियोजन आपल्याला करावं लागणार आहे. एक दुसरा शेतकरी मित्रांनो मुद्दा आहे तो म्हणजे की योग्य प्रमाणामध्ये बियाण्याचा वापर. हे एक आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. अनेक वेळेस आपल्याकडून केव्हा केव्हा बियाणं कमी पडलं जातं, तर काही वेळेस त्यामध्ये बियाणं जास्त होत असतं आणि याच्यामुळे आपल्या सोयाबीनच्या झाडांची संख्या मापात राहत नाही आणि परिणामी उत्पन्न कमी येत असतं. याच्यासाठी तुम्ही बियाणं योग्य प्रमाणामध्ये वापरणं गरजेचं आहे. तुमची खूप त्यामध्ये चांगल्या प्रकारची भारी जमीन आहे. अशा वेळेस बियाणं वापरत असताना त्यामध्ये 25 ते 27 किलो बियाणं वापरा. तुम्ही जर बी-ए-बी-ए पद्धतीचा अवलंब जर करणार असाल, तर अशा वेळेस बियाण्याचा वापर करत असताना एकरी 22 किलो बियाणं वापरा आणि जर तुम्ही टोकन पद्धतीने जर नियोजन करणार असाल, तर अशा वेळेस बियाण्याचा वापर करत असताना एकरी 10 ते 15 किलो बियाणं वापरा. पण शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात जास्त जर तुम्हाला उत्पन्न काढायचं असेल, तर ती पद्धत आहे ती म्हणजे की टोकन पद्धत. कारण टोकन पद्धतीमध्ये 2 झाडातील अंतर हे योग्य राखलं जातं. हवा खेळती राहते. हवा खेळती राहिल्यामुळे झाडांचा भरपूर फुटवा होतो आणि कमी बियाण्यामध्ये आपल्याला जास्त उत्पन्न मिळायला मदत होत असते. याच्यासाठी आपण कशा पद्धतीचं नियोजन करतोय, त्या पद्धतीने आपल्याला योग्य प्रमाणामध्ये बियाण्याचा सुद्धा वापर करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, एक जो तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे की रेग्युलर पेरणी करण्यापेक्षा BBFचं जे काही पेरणी यंत्र येत असतं, त्या पेरणी यंत्राच्या सहाय्याने पेरणी करा. अनेक वेळेस आपण मागच्या वर्षी पाहिलं की पावसांचा त्यामध्ये खंड वगैरे पडत असतो आणि पावसाचा जर खंड पडला, तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या सोयाबीन पिकावरती होत असतो. तर हा पडणाऱ्या खंडाचा विपरीत परिणाम जर आपल्याला आपल्या सोयाबीन पिकावरती होऊन द्यायचा नसेल, तर याच्यासाठी चांगली पद्धत म्हणजे की BBF पद्धतीने पेरणी करणं. BBF पद्धतीने काय होत असतं, जो काही पाऊस अतिरिक्त होत असतो, त्या अतिरिक्त पावसाचं पाणी जी काही पेरणी केल्यानंतरची जी साईडची जी नाली निघत असते, त्या नालीमध्ये पाणी साचलं जातं आणि परिणामी कोणत्याही प्रकारचा इफेक्ट जरी त्यामध्ये पाऊस जास्त दिवस आला नाही, तर कोणत्याही प्रकारचा इफेक्ट आपल्या पिकावरती होत नाही आणि अशा कालावधीमध्ये सुद्धा आपलं पीक त्यामध्ये एकदम व्यवस्थित राहत असतं. याच्यासाठी BBF पद्धतीचा आवश्यकतेमध्ये अवलंब करा. रेग्युलर पेरणी करताय, तर त्याऐवजी BBF पद्धतीच्या यंत्राचा अवलंब करा. त्यांनी त्यामध्ये पेरणी आवश्यक करा. शेतकरी मित्रांनो, जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे की पेरणीसोबतच खतांचं नियोजन करणं. तर हे करण्यापाठीमागचं कारण म्हणजे की शेतकरी मित्रांनो, जे की नत्र, स्फुरद, पालाश आहे. यापैकी पालाश आणि स्फुरद म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅश हे 2 घटक पिकाला लागू व्हायला कमीत कमी 35 ते 40 दिवस लागत असतात आणि हे पिकाला योग्य वेळेमध्ये मिळणं अत्यंत गरजेचे आहे. याच्यासाठी ते पिकाला लवकरात लवकर उपलब्ध व्हावे. याच्यासाठी तुम्ही ज्यावेळेस सोयाबीनची पेरणी करशाल, पेरणी करत असतानाच जी काही खताची मात्रा असणार आहे, ही आपल्याला संपूर्ण द्यायची आहे. जेणेकरून जे खत असणार आहे, हे पिकाला वेळेवरती उपलब्ध होईल आणि कोणत्याही फवारण्या न करता तुमच्या सोयाबीनचा चांगला फुटवा होईल, चांगले फुलं लागतील आणि चांगलं उत्पन्न यायला मदत होईल. याच्यासाठी आपल्याला पेरणी करत असतानाच खतांचा त्यामध्ये वापर करायचा आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, एक पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे की 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करा. जर पाऊस कमी पडलाय, 1-2 पाऊस झाले आणि तुम्ही जर लगेच पेरणी करणार असाल, तर असं बिलकुलही करू नका. दुबार पेरणीचं संकट आपल्यावरती येण्याची शक्यता त्यामध्ये उडावू शकते. याच्यासाठी आपल्याला ज्यावेळेस चांगली खात्री होईल की 75-100 मिलीमीटरचा पाऊस झालाय, असा जर पाऊस झालेला असेल तर कमीत कमी महिनाभर जरी नाही पाऊस झाला, तरी आपलं सोयाबीन पीक हे तग धरू शकतं. अशाच वेळेस आपल्याला पेरणी करायची आहे.
त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, एक पुढील जो मुद्दा आहे तो म्हणजे की योग्य वाणांची निवड आणि बीज प्रक्रिया. तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या, पण जर तुम्ही योग्य वाणाची जर निवड केलेली नसेल, तर तुम्हाला उत्पन्न येणार नाही. याच्यासाठी जर तुमची हलकी जमीन असेल, तर अशा वेळेस कमी दिवसामध्ये येणाऱ्या वाणांची निवड करा. तुमची मध्यम जमीन असेल, तर मध्यम कालावधीमध्ये येणाऱ्या वाणांची निवड करा आणि तुमची जमीन जर भारी असेल, तर अशा वेळी जास्त कालावधीमध्ये येणारे जे काही सोयाबीनची वाण आहे, त्या वाणांची निवड करा आणि वाणांची निवड करत असताना आपल्या भागासाठी जे वाण विद्यापीठाने शिफारस केलेली आहे, ज्या वाणांची निवड केलेली आहे, शक्यतो त्या वाणांचीच त्यामध्ये तुम्ही निवड करावी. जेणेकरून कोणतेही संकट त्यामध्ये येणार नाही. अनेक वेळेस त्यामध्ये इकडचे तिकडचे वाण आपण करत असतो, पण त्या वाणांची शिफारस आपल्याकडे नसते आणि परिणामी वातावरणाचा परिणाम त्या वाणांवरती होतो आणि म्हणावं तसं उत्पन्न आपल्याला मिळत नाही. याच्यासाठी जे वाण आपल्या भागामध्ये चांगले येऊ शकता, त्याच वाणांची निवड आपल्याला त्यामध्ये करायची आहे आणि बीज प्रक्रिया आपल्याला आवश्यक त्यामध्ये कीटकनाशकाची करायची आहे, जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव होणार नाही. तर ह्या वर्षी पेरणी करत असताना ह्या बाबी लक्षात घ्या, हे सांगितलेले मुद्दे लक्षात घ्या आणि त्या आधारे पेरणी करा. निश्चित तुमचं सोयाबीनचं जे काही येणारं उत्पन्न असणार आहे, हे चांगलं यायला मदत होईल आणि कोणतीही समस्या शक्यतो तुमच्या सोयाबीन पिकामध्ये येणार नाही. कारण ह्या गोष्टींकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं, तर निश्चित तुमच्या उत्पन्नावरती परिणाम होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की खाली कमेंट करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.